अहमदनगरमधील द साल्वेशन आर्मी आणि शांतिकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन यांच्या वतीनं एव्हेंजेलियन बूथ हॉस्पिटल, दगडी दवाखाना या ठिकाणी मोफत न्यूरोपॅथी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। दिनांक 20 ते 22 जानेवारी 2024 या 3 दिवसात शेकडो रोगांची तपासणी आणि उपचार या ठिकाणी करण्यात येणार आहे। दिनांक 20 जानेवारी रोजी याचं उद्घाटन झालं असून बूथ हॉस्पिटलचे सर्व तज्ञ डॉक्टर आणि फिरोदिया परिवाराचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते। आज शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरियल ट्रस्ट आणि एव्हेंजेलियन बूथ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नगरकरांसाठी एक न्यूरोथेरपी आयुर्वेदिक कॅम्पचं आयोजन केलेलं आहे आणि आम्ही आवाहन करतो सर्व नगरकरांना की त्यांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा, यावं आणि विना औषध, विना उपचार, विना ऑपरेशन या कार्यक्रमाचा ज्या कॅम्पचा आहे त्यांनी त्याचा लाभ घ्यावा। या ठिकाणी सुंदरशे भारतामधून 30 डॉक्टर, प्रशिक्षित डॉक्टर या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्वांनी येऊन त्या डॉक्टरांच्या हाताने जे काही तुमचे गुडघ्याचे दुखणे असतील, मणक्याचे दुखणे असतील त्याचा त्यांनी उपचार करावा आणि हर्षाने, आनंदाने या ठिकाणातून जावं हीच आमची अपेक्षा आहे। आज आपण नगरमध्ये बूथ हॉस्पिटल आणि फिरोदिया साहेबांच्या मदतीने न्यूरोथेरपीचा हा जो कॅम्प अरेंज केलेला आहे, तर ॲक्च्युली आपल्या नगरकरांसाठी न्यूरोथेरपी हा नवीन विषय आणि शब्दसुद्धा नवे आहे आणि त्यात आयुर्वेदिक न्यूरोथेरपी जर म्हटलं तर थोडंसं उत्सुकता लोकांची सगळ्यांची वाढते की बाबा नेमकं काय, पण ॲक्च्युली ही जी आहे ही आपली भारतीय चिकित्सा पद्धत आहे आणि खूप हजारो वर्षापूर्वीचा हिचा इतिहास आहे आणि आपली ही थेरपी अशी आहे की ज्याच्यामध्ये साईड इफेक्ट कुठलाही नाही आहे आणि आपण कुठल्याही पेशंटला कोणतीही गोळी देत नाही। सुशीला जाधव आहेत का? चांगले आपल्याला रिझल्ट निघून आलेले आहेत ना। तर आता तुम्ही पाहिलंच असेल, आपण बरेचशा पेशंटचा इंटरव्ह्यू पण घेतलेला आहे आणि खूप समाधानी झालेले आहेत हे लोक आणि नगरमध्ये असा कॅम्प पहिल्यांदाच होतोय। तर माझी सर्वांना कळकळीची हीच विनंती आहे की बाबा 3 दिवस जितक्या लोकांना या गोष्टीचा फायदा घेता येईल तेवढा फायदा घ्या। कॅम्प झाल्यानंतर पुढचा फॉलोअपसाठी मी तर आहेच, काही अडचण नाहीये। या 3 दिवसात देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या 30 तज्ञ डॉक्टरांची टीम या ठिकाणी उपलब्ध आहे, ज्यांना सांधेदुखी, कंबरदुखी, पॅरालिसिस तसेच हाडांचे काही आजार आहेत किंवा ज्यांचे गुडघे दुखतात, चालायला त्रास होतो अशांवर ॲक्युप्रेशर, मसाज थेरपी आणि ॲक्युपंक्चर असे उपचार केले जाणार आहेत। अनेकांना याचा फायदा होतोय। ज्यांना उपचाराची गरज आहे त्यांना आणखी 1 दिवस किंवा 2 दिवस पुन्हा थेरपीसाठी बोलवण्यात येणार आहे। मी पारगाव मावळीतून आलो, मला 1.5 वर्ष झाले पॅरालिसिस झालेला होता। एका जागेवर म्हणजे उपचार आता सरांनी चोळल्यामुळे मी 2 चक्कर बिगर काठीचे मारले। आता एवढं मी लगेच दुसऱ्या पेशंटला फोन केला, तुम्ही या म्हणलं, 3 दिवस शिबिर चालू आहे, एकदम बरं वाटतंय, बाकी कुठलाही त्रास नाही, काय नाही। या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर देवदत्त कळकुंभ यांनी या उपक्रमाची माहिती दिली आणि जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन केलेलं आहे। आणि एव्हेंजेलियन बूथ हॉस्पिटल हे सर्वच नगरकरांना परिचित बूथ हॉस्पिटल आहे आणि ज्याला दगडी दवाखाना म्हणून देखील परिचित असं आहे। 3 दिवसासाठी मोफत आयुर्वेदिक न्यूरोथेरपी कॅम्प ह्या ठिकाणी बूथ हॉस्पिटलमध्ये आयोजित केलेला आहे आणि ह्या कॅम्पसाठी ज्यांना मणक्याचे आजार आहे, कंबरदुखीचे आजार आहे, त्याचप्रमाणे गुडघेदुखीचे आजार आहे, असे कित्येक आजारांनी जे लोक म्हणजे एकदम परेशान झालेले आहेत, त्या मानदुखी म्हणा, मणक्याचा गॅप म्हणा, सायटिका म्हणा, कंबरदुखी म्हणा, फ्रोझन शोल्डर असू द्या, या सर्व या रुग्णांकरता हा एक कॅम्प त्यांच्यासाठी वरदान असं आहे 3 दिवसासाठी। तर मी नगरकरांना विनंती करेल की तुम्ही कृपया या आणि ह्या कॅम्पचा फायदा घ्या। या कॅम्पसाठी आपल्याला शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन ट्रस्ट यांनी आपल्याला ह्यासाठी त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे आणि या दोन्ही संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी कॅम्प घेतला। या कॅम्पचं उद्दिष्ट असं आहे सर्वात चांगलं की विना औषध, विना ऑपरेशन लोक ह्या ठिकाणी जे रुग्ण आहेत ते रुग्ण बरे होऊन जात आहेत आणि यासाठी जे न्यूरोथेरपिस्ट आहेत, मोठे मोठे डॉक्टर आहेत, जे नामवंत डॉक्टर आहेत, ते संपूर्ण भारतामधून या ठिकाणी या कॅम्पसाठी आलेले आहेत आणि त्यांच्याद्वारे उपचार केले जात आहे। आणि जर तुम्ही पाहिलं तर अनेक रुग्ण जे वेदनेने पीडित होऊन आले होते तर चांगल्या रीतीने हसत या ठिकाणी गेलेले आहेत। तर माझी पुन्हा विनंती आहे, या 3 दिवसाचा जो कॅम्प आहे 20, 21 आणि 22, तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा। जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे, सदस्य कैलास दळवी, राजू ढोरे, नरेंद्र बागडे, मकरंद खोडके आदींनी या ठिकाणी उपचार घेतलेले आहेत। या शिबिराचा आणि अशा उपक्रमांचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार होणं गरजेचं आहे। यासाठी ग्रुप नागरिक मंच सर्व सहकार्य करेल असं यावेळी सुहास गोळे यांनी सांगितलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगरची लाईफलाईन, अहमदनगर।